नवरा कसा आहे ना बाई अजून बराच वेळ झाला मस्त आवरून बसले पिक्चरला जायचं शॉपिंग करायचं एवढं सांगून ठेवलं ना मुद्दामून करते तरी पण कसं मुठीत ठेवलंय मी माझ्या आईने सांगितलंच होतं मला नवऱ्याला कसं मुठीत ठेवायचं म्हणून ते दाखवतेच काय वहिनी लय नटून खटून बसल्यास हा कुठे दौरा आहे काय हा जायचंय ना आम्हाला पिक्चरला नवरा कुठे दौरा आहे एकटीच आहे का नाही ना त्यांचीच वाट पाहते तू इकडे कशाला आला तुला तेवढंच काम आहे शेजारचा आहे शेजारी मग यावंच लागत फेरफटका मारायला शेजारी म्हणू का नुसतं सारखंच यायचं काय मग त्याला काय होतंय झाला चहाचा टाइम तर आला गेला चहाचा टाइम सासरा कुठे आहे तुमचा तुला काय करायचं सासऱ्याचं आणि तू चौकशी करायला येतो का इकडे हा चौकशी करायला येतो बिचारा चांगला आहे. कुठे सासरा कुठे चल एक चल बरं जातो मी पण ते मी ऐकलं मुठीत काय म्हणत होत्या काय तुला सांगू का तुला जातो का आता सांगा ना हे म्हणत होते चल एक हो वहिनी शेजारी लगे आणायचं का हा मग चांगलं विचार शोभत का काही पण प्रश्न विचारायला मला निघ लवकर जा आणि ते सासरा तिकडं 2 महिन्यापासून हाताने करून खातो खुरोड्यात त्याला काय खाऊ का जा ना तुम्ही अरे तुला काय पडलं एवढं ते म्हातारा त्याचं बघन ना शेजारी मग काम आहे शेजाऱ्याचं हा ना जा मग तुझ्या घरी घेऊन जा नेऊ का जा ने ना हा नी जा उठ मग ते मुठीतलं काय सांगितलं असतं बरं झालं जा ना माझं डोकं माझं गरम झालं माझा नवरा आहे ना तू इथे येऊन बसलाय नटून खटून ते सांगा ना जरा पिक्चरला मग नवरा नाही एकटा चालला का चला आपण दोघं जाऊ नवऱ्याचा पत्ता नाही दुसऱ्याच येऊन डोकं खात्यात काय वहिनी लय नटलाच मी ना आता इथं असं लिहून ठेवू का मी नटले मी पिक्चरला चालले आणि माझं नवरा नटले तुमच्यासाठी हो नटले तुमच्यासाठी दिलबरा विडा रंगला ओठी राजसा विडा रंगला ओठी हो नटले तुमच्यासाठी राजसा नटले तुमच्यासाठी राजसा काय 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 काम काढलं नाही आज लय थाट्टा बाट्टा दिसतात म्हणून म्हणलं ते काय करता सांगते तुला सक्कर करता काय निघा ना ते निघाला तू उठ उठ लवकर उठ उठा तो वहिनी पण एवढे कम करता तुम्ही लाज नाही वाटत दुसऱ्यांच्या बायकांना बघून गाणे गायला हा अजिबात नाही तर हा ना बिलाज दिसतोय तू निघ निघायचं हो वहिनी तुमचा धीर आहे जरा प्रेमात बोला जरा वहिनी हा सांगते प्रेमात अयो म्हणे धीरे अरे धीर नवऱ्याला नाही ना झोडूनच काढते आता कवाची वाट बघू राहिली अजून पत्ता नाही सगळा मेकअप निघून चाललाय माझा वाट बघू बघू अगं ऐकलं का इकडं अयो तू इथे आहे बाय मला वाटलं तू आतमध्येच आहे मला वाटलं तू अजून आवरलं नसाल ना म्हणून मग मी थोडस उशीर झाला का शर्ट कस काय घातला नवीन शर्ट मध्ये आता मला तुझ्या बरोबर जायचंय ना पण मी तर एवढी भारी साडी नाही घातली ना बघ आता माझ्यापेक्षा भारी दिसायचं ना मग थोडं फाडू का कपडे हा 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 काय हा मग तुला शिवावं लागेल ते आणि तुला माझं काम म्हटलं मी तुम्हाला किती वेळचं सांगितलं होतं सकाळी की लवकर या आपल्याला जायचंय शॉपिंगला तुम्ही उशीर का केला उशीर नाही वेळेवर आलो मी फक्त मला एक 40 मिनिटं उशीर झालाय फक्त 40 मिनिटं हा त्याला काय होतं बर चला हा चला चालायचं हा चला आता माझा मूड खराब करू नका जास्त चला छान दिसतेस तू माहिती मला चला आयला हल्ल बाबाईनी हो दिल के आसमान पे गम की घटा छाई आई 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 तेरी याद आई हो तेरी याद में सारी दुनिया भुलाई आई 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 तेरी याद आई हो आई 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 अरे काय करतो इकडं अरे लयच मूड मध्ये आज गाणे सुब्या काय म्हणतो बाब्या त्या बायाकडे गेलो तुम्ही कोणत्या तुला डामटिले मला कोणत्या बायाकडे ती नाही का ती पोपट्याची बायको निशा वहिनी हा कर केला का आलंय झटक्याच होती रे पाच टाईट फिट होती ती 4 ठोके टाकले तिने माझ्या सकाळी नवरात्रीचा बैल ही मोका रड्यात आपण काय करू माहितीये का हा सरपंचाला जाऊन सांगू असं असं चालू आहे
तिला मी म्हणलं ते सासऱ्याला जप म्हणलं 2 महिने झाले तिकडे खुरड्यात हाताने करून खात हा ना राव काय लगेच ठोका. हा? इथे आहे. म्हणलं मुठीत काहीतरी म्हणत होते ऐक हा, हा, हा. लगेच ठोका. तिला नुसतं आहे ना नट्टा खाटा लागत आहे पिक्चर लावायचं म्हणले आज. पिक्चरला काय ती भारोडाला ना जायची का ती हा. हा आणि पाय ना सासरा तिकडे बिचारा पाडाय राव त्याला अन्न पाणी नाही काही नाही हा तिला म्हणलं तू नवरा नाही येत पिक्चर हा. चालली म्हणलं मी येतो त्या संग पिक्चरला. हा सांगक्याच कानाखाली ठेवून दिली. आम्ही ठेवून द्यायची नाही मग काय करेन ते सरपंच बैल तिचा नवरा लय बैल आहे रे सरपंचाला आहे ना सगळं हा. काम आपण सांगू. हा 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 हे याच्यावर गाणं म्हण बरं लिंबुनीचं मी म्हणत होतो पण काय जमलं नाही. नाही मला येत नाही तू आपलं म्हण ना मग तू आपल्या पद्धतीने मला हे लिंबुनीचं लिंबू का असं एवढंच होतं बस. असं का बाद झालं मग तेवढं का व्हायना तुला येत आहे ना थोडं फार का व्हायना चाल मग सरपंचाकडे जाऊ हो सांगू सरपंचाच्या कानावर घालू खायला सरपंच आले सरपंच काय रे तुम्ही गावचे सरपंच आहेत ना. मग कोण आहे तुला मग कोण गावात माहिती? काय चाललंय बघायचं तुमचं काम नाही का. काय झालं काय झालं लोक पिक्चरला चालले तर इकडं चालले तिकडं चालले तर पिक्चर थिएटर काय साठी काढलेत पिक्चर बघायला काढलेत ना मेन कारण काय ते ऐका अरे आम्ही कोणत्या कामाला आलो ते सांगतो तुम्हाला. सुबे पिक्चर थिएटर काय साठी पिक्चर बघण्यासाठीच काढलेत सहज बोललो बाबे. मेन काम काय आहे सांग. हे पिक्चरला चालले ते काय ती बाईचं नाव आहे निशा वहिनी निशा वहिनी हा आणि तो पोपट नावाप्रमाणे. आणि ते हा. पोपट्या बैल. पोपट्या. तो बैल नाही का अहो त्याचा बाप तिकडं मारण्याचं त्याचा वनवाद चालला राव हाताने भाकरी करून थापून खातो राव त्यो त्या खुरात राहतोय ते 2 महिन्यापासून तिला मी आताच म्हणलं मा कानाखाली ठोका टाकला. भाकर नाही टोकडा नाही मोठीचं काय काहीतरी नाही. म्हणत होती कानाखाली ठोका टाकला. पुढं चालली नटून खटून कानाखाली 4 ठोके टाकले तिने मला. माझ्यानंतर याला आणलंय तुला आणलं मला आणलं दोघाला आणलं डेंजर आहे बरं का तुम्ही काय जग मारायला जात शेजारीत म्हणलं चला बाबा त्या म्हाताऱ्याची किंवा आली म्हणून गेलो. जाया माया आधी हा, त्याच्यावर. पण ते अरे त्या सासऱ्यात माझं सगळं कानावर आलेलं आहे ते म्हातारा माझ्याकडे आलत 2दा पण म्हटलं जाऊ द्या ते बाय आता काय करणार आहे ते हाताने तुकडे करून खातय हा नाही नाही काय ते बघा ते आता आज आहे ना, सासऱ्याला आणि जमीन किती 15 एकर आहे हा का? 10 एकर वडील पाहिजे 5 एकर त्यांनी घेतलेली मी तिला म्हणलं तू सांभाळ म्हाताऱ्याला. हा ती मग? तुझ्या घरी नेतो का असं? असं म्हणली हा म्हणली तू घेऊन जा म्हाताऱ्याला. हा मी म्हणलं आणि मला काय माहिती मी आहे का नाही मग त्याच्यामुळे मी गप बसलो. नाही राव रामभाऊची हालच आहेत बरं हा का. लय आले. लय आले. काय तेवढं बघा काय त्याची तरी का? बायको लवकर वारली हा. आणि हालत झाली तिची नाही बरं आता मी काय म्हणतो सरपंच नाही पण हे पोरांचं काय मी हा. सगळ्यात महत्वाचं पोरांनी आपल्या आई वडिलांना जीव लावणं हे कर्तव्य आहे बरोबर हा एक वेळ देवाचं दर्शन नका घेऊ पण आई वडिलांचं दर्शन घ्या याच्यातून आता आहे ना काय होता होईल आता- तेवढं सरपंच तुम्हीच तोडगा काढू शकता त्याच्यातून. मला माहितीये हा. तुमची परिस्थिती तुम्ही रोजानी काम जाऊन याच्यात काम करता पण आई वडिलांना तुम्ही जीव लावता पुढे देवा धर्माला पाठवता माग गेलते तुझी म्हातारी म्हातारा यांनी पण माग पाठवले होते तुम्ही जीव लावता बरं, ते पोपट्या आहे ना पोपट्या हा बाईक उठ म्हणले का उठ आणि बस म्हणलं का बस त्याचं काहीच चालत नाही. नाही नाही काहीच हा, नाही तुम्ही चालत. तेवढं बघा. आणि काय पिक्चरला काय ते गेलेत का हा पिक्चरला एकटीच होती नवरा तर नव्हता तिथं म्हणले नवऱ्या संग जायचंय. असं का हा येईन आता पिक्चर वरून आले का तेवढं जाऊन घोडा लावा त्या पोपट्याला. आता असं आहे बरं का ज्याचं तरी समजायला पाहिजे ना आणि फेड करावं लागते हा. तुझ्या लक्षात आलं का आणि सासू सासरे म्हणजे आई वडिलांना समान असतात हा हा. आणि त्यांना जर नाही जर जीव लावलं ना कुठं ना कुठं फेडावं लागतंय बरोबर हे चांगलं नाही असं आलं का तुझ्या लक्षात बघा तुम्ही तुमच्या डोळे हिशोबाने आम्ही तुमच्या कानावर घातलं आहे का नाही. आणि त्याच असं झालं असेल मरण की इकडं बायकोला बघावं हा. कारण बापाला बघावं हा बापाला बघायला जावं तर बाहेर सोडून ते जायचं म्हणतात ना, इकडून आड आणि इकडून ये त्याच तसंच झालं असेल म्हणून ते झालंय बैल मध्ये तू उचलं ते हा आपणही थोडं समजून घ्यायचं आता मी काय करतो एकदा जाऊन समजूनच सांगतो हा. हा, हा. येतात का तुम्ही आम्ही येऊ ना. येऊ ना. मग तुम्ही एक काम करा एक तुम्ही आधी पुढं जा, आम्ही मागून हा. येतो. काय लगेच का हा ते तुझं म्हणतो पिक्चरला गेले येते ना तो आता सकाळी गेलेले पिक्चरला. ठीक आहे ते आले की मला सांगायला आपण हा. लगेच जाऊ हा मी तोपर्यंत मळ्यात आणखी दुसऱ्या मळ्यात काय बरं पलीकडे आम्ही आलो तर चक्कर मारून. हा चल सु- चिखल लय झालाय भाई गाडीला हा, इकडे त्याच्यामुळे आम्ही पाय पाय बरं, बरं. होतो तसं गाड्या नाहीत आमच्याकडे. हा, या लवकर हा हा. हा अरे चालू आहे ना कमून झाली बा एकदाची अवघड असतंय म्हातारपण. कामला एकटे बसली चिंता करत. काय नाही तात्या बसलो हा आता काय सांगायची माही हकीकत. मला तर माहितच आहे ना बाया माणूस लवकर गेली बा मंडळी बी. नको जायला होती ती लवकर. हा पण ते आता देवाचं ते काय म्हणतात ना नाही का. अहो एवढे हाल चाललेत माये आता काय सांगायचंय तुम्हाला मग तात्या. पोरगा काय करतो पोरगा येत नाही का. अहो पोरग तर त्या बाईनं मुठीत घेतलंय अरे, अरे, अरे. बायकोचा बैल झालाय त्यो. अहो हाताने करून खातोय हा ना त्याला कळायला पाहिजे कळायला पाहिजे त्याला पण आपला बाप आहे म्हातारा झालाय आपण एकुलता एक येत 15 एकर जमीन आहे
10 एकर वडिलोपार्जित आणि 5 एकर मी माझ्या हयातीत घेतली. आहे ना घेतलेली आहे मग एवढं असून जर पोरग बापाला जीव लावित नाही तर काय करायचं या पोरांचं सांगा ना. ना. तो आता करतो काय तिकडे तो आता काय करायचंय ते बायकोच म्हणजे काही ऐकल्याशिवाय घराच्या बाहेरच पडत नाही. अरे 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 इतका बायकोचा बैल झालाय देव. मग त्यांनी बापाचा तर विचार करावा. पाहिजे तुम्ही एकट्याच राहता नाही का आता तात्या हो एक सांगू का सांगा ना हो. काही म्हणा पण लेख पाहिजे हो. पाहिजे ती जरा तिला काळजी राख थोडी कमीत कमी लेख असली ना तर कमीत कमी आपल्या आई बापाला ती जीव लावती. हा दुखून हा? राहते ती कधी कमीत कमी दुखणं भानं सुख दुखाला तरी येते. येते तिला माया नाही राहते. नाही पोरांना सांभाळलं तर पोरगी तिच्या सासरी घेऊन जाते हो. जाईल ना जाईल आई असू बाप असू कोणालाही नेती. अवघड आता या पोरांचं अवघड आहे. पण देवाने मला पोरगी दिली नाही हा आणि ह्यो एकुलता एक पूत दिलाय तर तो बायकोच्या अधीन झालाय. तो हिरो पणच करतो मला वाटतं असं इकडे तिकडे चिंतत राहतो काही अहो काय सांगायचंय माय किती हाल चाललेत. अहो ना. दवाखान्यात जायला मला काही नाही. पैसा तर पाहिजे. पाहिजे ना जोड. नुसते असे अंगावर पांढरे कपडे घालून पोट भरणार आहे का मला सांगा ना. नाही ना नाही हा? पैसा पाहिजे माणसाजवळ सारं काही पाहिजे ना अहो एकुलता एक पडलोय मी द त्यांना द्यायला पाहिजे होते पैसे त्यांना त्या पाठवलं पाहिजे होते नाही दाद्या काही करा नसतो म्हातारपणाचं. काय आता रडून काय व्हायचंय आता अहो दुखणं गेलंय दुखणं भानं आलं तर कमीत कमी दवाखान्यापर्यंत नेलं पाहिजे. अहो इथं हातानं करून खातोय. एवढी जमीन ठेवून तुम्ही तरी काय करून राहिले मग आता आता काय करायचंय वर संघ येणार का मी ती जमीन सांगा ना. पैसे ते विकून पैसे जवळ ठेवायचे आपल्या बँकेत टाकून द्यावा ना आणि आपल्या हाताना करून खाण्यापेक्षा मेश मध्ये लावत काहीतरी करायचं तिकडे खावा अहो प्यावा कशाची आली मेस आणि कशाची आली काय शिळे पाके तुकडे संध्याकाळचे खातोय. सकाळी केलं तर ते अर्ध खच्च राहतंय अर्ध भाजलेलं राहतंय. एखादं वांग भाजलं तर त्याच्यात आळही निघती का काय निघती मला माहितीये का दिसतंय का आता या डोळ्याने. म्हातारपणी बायको बी करता येईल एखाद दुसरी. आता काय बायको करता लोक तोंडात शेण घालते. हा ना तेच तर मग जरा अवघड झालं आपल्याला बी आता नाही का. नाही पण याला कळायला पाहिजे तुम्ही ती जमीन इकान पैसे जवळ ठेवा बँकेत टाका त्याचं उली उली खावा. अहो काय ते बँकेत ठेवून अहो माझ्या समोरून जाते तर आता सकाळीच म्हणली चला पिक्चरला जाऊ. हा अहो त्या पिक्चरला जाण्यापेक्षा इथं सासऱ्याला एखादी शिळी का म्हणून भाकर दिली तर समाधानानं खाईन ना मी. द्यायला पाहिजे त्यांनी द्यायला पाहिजे होती पण आता काही यांना कोण सांगायला आता काय पण नाही तात्या नाही कोण नाही राहिलं आता आजकाल लय बेकार जमाना निघलाय. म्हातारपण येऊ नये हो. नाही आता आणि आलं ना तर चांगलं सांभाळा नाही तर ते लवकर डोळे झाकलेले बरे. आता देवान तिकडून तिकीट फाडल्याची इकडे काही होणार नाही ना. आपण असे हाल चालले तर मग हाल होणारच आहे. आता चलतोय 2 पायावर या काठीवर चलतोय. उद्या जर जमिनीला रेंगायला लागलो तर कसं होईल. मरून पडलो तरी कळायचं नाही मी या खोपड्यात. त्यांना काय कळायचं त्यांना नंतर पाहत्या नंतर येतील ती. आणि काय एकदा माणूस गेला ना तात्या नाही संपला विषय तो. मग त्याचे 10 घातले व 13 घातले वर्ष श्राद्ध केलं पारबुंदी लाडू खाऊ घातले तर काय उपयोग आहे काय हो. उपयोग आहे आता जितापणीत जर 2 घास नाही तर मेल्यावर काय घालण्यात मजा आहे. आता शिळे तुकडे नेता गुलाब जांबून आमक तमक खाऊन तेच मजा करणार आपल्याला काय भेटणार. तुमचं बरं आहे होता त्या नाही. कमीत कमी तुम्हाला लेख हे हा हायो लेख कमीत कमी येता जाता विचारतोय विचारता, हा. जेवले का उठले का बसले का. नाही ते बी असंच आहे ना पण मग एवढी प्रॉपर्टी असून काय जाळायची का मला सांगा ना. काय हा? नाही असं यांनी लय अवघड केलं या पोराने आता त्यांनी असं एवढं नको करायला पाहिजे इथं. असू द्या तुम्हाला एक सल्ला देतो मी आता. काय दाद्या तुम्ही जाऊन सरपंचांना भेटा तेच काहीतरी तोडगा काढताना त्याला नीट करताना त्यांना. तुम्ही असं इकडे तिकडे बोलता हिंडून काही फायदा नाही तुमच्यावाला. सरपंचाला जाऊन भेटा तुम्ही गेला शिक. खरंय तुमचं. नाही त्यांच्याशिवाय निवारण होणार नाही अजिबात. याच्या आधी मी सरपंचाच्या कानावर घातलंय बरं का. हा नाही पण तुम्ही म्हणता ते खरंय. नाही तिकडे गेल्याशिवाय तुम्हाला मी आता सरपंचाला जातो आणि अगदी. त्यांना भेटतो. हो. त्यांना सगळं माहितीये माझं पण मी कसा राहतोय मी कसा वागतोय हे तर त्यांच्या कानावर घालणं गरजेचं आहे ना. ती येऊन पाहत्याला हा. खांदेवाला तुमच्याकडे ते काही म्हणा पण मन मोकळं करायला ना मित्र पाहिजे. पाहिजेच हा आता मी कोणाक पैसे मन मोकळं केलं असतं माझं सांगा ना. कोणाला काय म्हणता येईल हा. कोणी जर आता असे म्हणजे कोणी कोणा जेव्हा भावाचं नाहीच ना आजकाल राहिलं कोणी. येत जा कधी मध्ये येत जा. येईल मी अगदी येईल तुमच्याकडं. या तात्या हा, जा आता सरपंचाला भेटतो हा. हो भेटतो. हा, येऊ का मग हा, या हो हळूच जा. हा नाही खरंय तात्याने सल्ला दिलाय मला. मी आता जातो आणि सरपंचाची गाठ घेतो तेच मला काहीतरी मार्ग दाखी देन.
नाहीतर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करतो. नाही आधी सरपंचाच्या कानावर घालतो. हा, आणि तू सांगितलं ना की 1-2 जणांच्या काल तक्रारी आल्या होत्या, पाणी वेळेवर सुटलं नाही. हा नाही त्या गल्लीला पाणीच नाही सुटलं. तुला पुन्हा हे चालणार नाही बरं का, तुला सांगून ठेवतो. आणि दुसरा विषय असा आहे की काल रस्त्याच्या लाईट दिवसा चालू होत्या, स्ट्रीट लाईट. तुझं काय जातंय घरचं, तुझं बिल जळायचं का? ग्रामपंचायतला इकडून तिकडून पैसे भरावे लागतात. पुन्हा हे चालणार नाही, तुला सांगून ठेवतो. आलं का लक्षात? हा, आणि ते क्लार्ककडे ते कागदपत्र देऊन टाक. काय रे? नमस्कार सर. ते आलेत पिक्चर वरून. आले का? बर, मग चला मग तुम्ही. काय आम्ही लांबूनच पाहिलं, आम्ही नाही गेलो जवळ. नाही का? रट्टे खायचं. बर, नाही पण ती बाय ऐकणारी आहे का? लय कडक. माझं काम कडकच आहे ना. उगा ना डोक्याला, म्हणजे आपलं काम गरम आहे, तुम्हाला माहिती आहे ना. बरोबर हा. मग आम्ही येतो सांगू. नाही मला राहावं तर नीट करून टाकीन. मोकर लोच व्हायला बसले दुसरे. आलं का? हा, चला, ते उग सासऱ्याला हे केलं, हे अशी बरोबर नाही ना पद्धत राव. तुमचं ऐकन ती. ऐका ना, बघू. मला तर काय वाटतंय माहितीये, काहीतरी वेगळाच निर्णय घ्यायला पाहिजे. आणि ते जनावर तुम्ही म्हणता बैलच झालाय. पहिले ते बैल. बैल पक्का बैल आहे. असं? एक काम करा मग सरपंच हा. साहेब, तुम्ही जा, आम्ही जात होतो आता. नाही नाही, अरे बापरे, तुम्ही चाले का? हा. तुमचाच विषय चालला होता इथं. असं का? हा, बर, एक काम करा, तुम्ही जा. आता बरं झालं ते चालेल. आता मी बघतो आता काय करायचं ते. हा, या. हा हा, चालेल चालेल, बसा. रानात गेलतो चक्करला. असं बाई, तुम्हाला कोण सांगितलं काय मी इकडे आहे म्हणून? मला आता आपले ते शेजारी तात्या म्हणले हा, तुम्ही जाण सरपंचाच्या कानावर घाला, त्यांना हकीकत सगळी सांगा. तुमचाच विषय चालला होता की हे तक करीत होती दोघं, सुब्यान बाब्या. असं ते का? म्हणले हा, ती तुमची सून सासऱ्याला जीव. आता याच्या आधी तुम्ही आलते माझ्याकडे, पण मी म्हणलं होईल पण नेटवाकडे असं म्हणून आपण हे करून देत होतो. काहीच 2 महिने नाही. झाले तुम्ही हाताने करून खाताय म्हणते. 2-2.5 महिने होत आले सरपंच, असं काय उपयोग नाही व्हायचा. तुम्हाला 15 एकरची 10 एकर वळली पाहिजे, 5 एकर तुम्ही काय कष्ट करून घेतले रावती. हा, हाय का यांना त्याची काही कदर? तुकडीची पंचायत झाली तुमच्या आयला. तुमची सकाळी बायको, केलेला संध्याकाळी खातोय. तुमची बायको लवकर गेली, तुमचे हाल झाले बुवा. हा, रामभाऊ. अवघड असतंय सरपंच. आणि हे मला काय म्हणतो सुब्यान बाबा माहितीये का, काय? की तुम्ही जा हा. आणि तिला नीट करा. आता कसं असतं माहितीये का, की शहाण्याला शब्दाचा मार असतो. हा. मी तर या माताचा आहे, शहाण्याला नाही. शब्दाचा मार. काय एखादा शब्द जर तुम्हाला उलटा पालटा नाही नाही, मग मला राहणार नाही. तुम्हाला रावायचं हा, नाही. मग ते उगा ना एखाद डोक्याला ते विकोपाला जाईन ते भांडण. आलं का लक्षात? अहो, ते एकदम ते पोरग मा बायकोच्या ताब्यात गेले. असं काडीचं हे होत नाही, बस म्हणलं का बसत आहे, माझ्या डोक्यात एक आयडिया आली राव. हा आयडिया अशी आली हा. रामभाऊ, काय? एक ती शेजारची बाई आहे, तिला कोणीच नाही हा. बर का, आणि मूलबाळ नाही, काही नाही तिला. आणि ते आपली एक ठिकाणी ते पाटलाच्या माळ्यात तिथं करून खाती, कामाला तिकडेच जाती बर का. आणि कोण नाही, म्हणजे तिचा नवरा आहे ना, काय म्हणजे कशाने तरी आजाराने वारला, आणि खूप दिवस झाले, 2-3 वर्ष झाली, आणि ती आपली एकटीच करून खाती, मूलबाळ नाही, काही नाही. आणि मला तरी असं वाटतं दुसरंच लग्न करून टाकावं. हा, नाही सरपंच, जाऊन आता हे वयात शोभन का? नातेवाईक पाहुणे रावळे काय आणि मग म्हणते? ठीक आहे, नाते पाहुणे रावळे तुमचं आहे ना, हातपाय टंगडे चालायला नाही लागले. हा, हे आत्ता समजा तुकडे घाले ना, उद्या समजा तुम्ही खरकायला लागले, उद्या काय कुठं, आता ते बाकीचं नाही सांगायला पाहिजे. कोण तर नाही तुमचं काय? कोण करीन? कोणी करणार नाही. तुमच्याकडे समजा मी काय म्हणतो, ती 10 एकर आहे वडिलोपार्जित, ती 5 एकर विकली. हा, आणि पैसे पाणी जरी असलं, पण हे काम करणं सोपं नाही ना, त्याला जेव्हा भावाचंच असावं लागतं. आलं का लक्षात? खरं आहे तुमचं. पैशाने काही सगळं विकत घेता येत नाही, नाही नाही आणि प्रेम तर पैशाने विकतच घेता येत नाही. काय घेता येईल? नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे बघ. नाही काही तर कमीत कमी तुकड्या पाण्याची ती सोय तुकड्या लागली पाण्याची पाहिजे. सोय होईल, म्हातारपणाची सोय होईल. आणि भले ती 5 एकर तिला गेली तर गेली, 10 एकर मशा नाही, हे तरी कुठे जीव लावून लेत. हा, आणि त्यात तुम्हाला लेख नाही, लेख असते तर लेकीने जीव लावला असतं. हा, मग काय आलं माय ही वेळ आली असती. आहे की नाही? मग मला असं वाटतं, मी आहे ना तिच्याकडे जातो बर का, हा, आणि मग बघतो, बोलणं करतो. बघा विचारून. तिची जर तयारी जर असेल ना, तर उरकून टाकू. हा, पण तिलाही खमकी आहे, ती यांना नीटच करीन. हा, आणि ते राहतं घरे ना, यांना तिथून काढून द्यायचं, आखलून द्यायचं. तुम्ही तुमचं घर बांधा, नाही ते काही करा, ती 10 एकर घे म्हणा तुला, त्यात मला वाटाय नको काही नाही. ते कायद्याने ती येत असतो वाटा, तो भाग वेगळा आहे. ते तर आहेच. पण याच्यानंतर काय होईल माहितीये का,
की तुमची म्हातारपणाची सोय होईल बुवा. एवढं मला समजतं. ते खरंय. आणि ते 5 एकर जे आहे ना त्यातली पण 3 एकर विकून टाकू माझ्या हाताने आणि 2 जे ते 3 एकरावर आबाद बसून का ते तुम्हाला जीव लावीन. खरंय. 2 एकर राहू द्या परत काही अडचण आली तर. आणि ती 2 एकर तिच्या नाव करून टाकू. हा 2 एकर मला तिच्या तरी काय नावावर. कर कमीत हा, मग कमी ती तुम्हाला जीव लावून तर तिला तिच्या नावावर नको करून द्यायला. हा, मग ते त्या बघून तरी ती मला जीव लावीन ना. एकदम बरोबर. आता बघा. पटलं तुम्हाला. करा. बघू ना हा, करा नक्की. बिनधास्त प्रयत्न करा. चला मग चालेल. मी जातो. कमीत कमी हे तरी वटणी होईल. वटणीवर नाही तुमची सोय होईल. वटणीवर तर मरू द्या. यांचे काय हे कुत्र्याचं शेपट वाकडं ते वाकडच. हा खरंय. यांचं काय घेऊन बसले. यांना वटणीवर आणण्यापेक्षा तुमची सोय महत्वाची आहे रामभाऊ. बरोबर आहे, बरोबर. चला तुम्ही जाऊ का मग मी? हा, या. जातो मी तुमच्याकडे येतो परत. हा, हा, हा. सांगा मला. हा चल. आलात बाई शांता. अरे उषाबाई हा, तिकडच निघलो होतो म्हटलं तू पाटलाच्या माळे तिकडं खुरपीचा असती हा, हा. आणि मग म्हटलं जरा काम होतं म्हटलं. हा का हा. काय नाही मी कुठं पण चालली? गावात चालले. ते लाडके बहिणीचं नाही का ते फॉर्म सुटलेत. हा, हा. म्हणलं आपलं पण भरावा नाही नाही का? भरायलाच पाहिजे. अरे आपलं तुला कसं हातावरलं पोट आहे हातावरलं त्याच्यामुळे पोट. म्हणलं आपलं पण आपल्याला बी भेटले 10-5 रुपये तर तेवढंच भेटणार आहे. ना मग का नाही भेटणार. हा, मग. बघ आता एवढी सरकारने योजना काढली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा ना. आणि बहुतेक खूप महिलांना फायदा होऊन राहिला त्याचा. हा ना. खूप खुश आहेत महिला मात्र. हा? हा मग ते काय मग मला पण तसंच बायांनी सांगितलं रानातल्या हो. मग म्हणलं आपण फॉर्म भरून नाही नाही टाकावं तेवढं. भरून टाकायचा फॉर्म लगेच. हा, ते काय हा? त्याला चाललं. अंगणवाडी सेविका ते भरतात ना हा सगळेच तिकडे भरतात. चालले होते मग गावातच. असं का हा. बरं तुझ्याकडे काम असं होतं की तुला म्हणावं की नाही हा प्रश्न आहे की आता मला माहिती आई वडील तुझे लवकरच वारले. वा, हा. नवरा आजारपणात हा, वारला. तसंच. मुलबाळ नाही काही नाही आणि म्हणू का नको म्हणू आता बोला मला तर ना. म्हणावंच लागेल भाऊ काय बोला. तुझं हा म्हणशील नाही तर नाही म्हणशील. हा हा? बोला ना आता काय असेल तर माझ्या महत्वाचंच हा असेल तू काय हातावरच पडे तुझं करून हा. खाते तुला कोण नाही. नाही हा तेवढं आहे. मला असं वाटतं तुझं लग्न करून द्यावा आणि वयाचा नाही विचार करावा. आहे एक त्याला म्हणजे सून जीव लावत नाही बरं का आणि पोरगही बघत नाही. पोरगही बायकोचा बैल झालंय आणि त्याच्यामुळे झालंय असं की तो हाताने करून खातोय. हा चुलीवर ते पण. हा आणि 15 एकर शेती 10 एकर वडिलोपार्जित आहे आणि 5 एकर ते तरुणपणामध्ये काम करून करून त्या बिचारीने रामभाऊ नावे त्या रामभाऊने 5 एकर स्वतःच्या पैशाने खरेदी केलेली. तर मी काय सांगितलं रामभाऊ ती 10 एकर आहे ना जाऊ राहू त्यांना आणि 5 एकर मधली 3 एकर विकून टाकू आणि 2 एकर जी काय जिच्या बरोबर लग्न नको कारण लग्न का करायचं आता तू हे असं म्हणशील तर म्हातारपणी आता थोडंसं वय झालंयच आणि म्हातारपणी आता तरी थोडंसं म्हणजे काय होतं माहितीये का की नाही चालता आलं नाही खरकता आलं तर करणारं कोण नाही ना. पैसा राहील समजा 5 एकर विकली पैसा राहील पण करणारं कोण नाही ना. पैशाने तर काही सुख विकत येता येत नाही. नाही. उद्या खारकायला लागलं म्हणजे हागणं आलं मुतणं आलं अनेक गोष्टी आल्या बुवा आणि कोण करील म्हाताऱ्याचं सून आताच तुकडे घालीत नाही. बरोबर आहे. माझं काय मत आहे माहितीये का तुझंही भलं होईल. 5 एकर मधले 3 एकर विकून टाकू त्याचे पैसे काही रामभाऊच्या नावावर टाकू काही तुझ्या टाकू आणि 2 एकर आहे ना तुझ्या नावावर डायरेक्टच तेच म्हणे करून देऊ. होय. आणि असं जर असेल ना तर तुझंही कल्याण होईल. सरपंच साहेब तुम्ही किती चांगले हो. असं सख्य सुद्धा विचार करत नाहीत माणसाचा. हा नाही नाही किती चांगला विचार केला माझ्याविषयी सरपंच साहेब. फक्त तू एक काम कर वयाचा विचार नाही करायचा. वयाला काय घेऊन बसली त्या व्यक्तीला मन आहे ना शेवटी बायको आजारपणात वारलेली आहे आणि सून लेख असं नाही वागायला पाहिजे पण जाऊ दे. तुझं रडणं आणि तुम्ही चांगले आहेत यातच मी ओळखून घेतलं की तुझ्या मनाची तयारी आहे आणि खूप चांगलं होईल. तुझंही कल्याण होईल हा आणि त्यांचंही कल्याण होईल. हा चालतंय म्हणजे तुम्ही म्हणतात तसं करायला तयारी आहे ना तुमच्यावर भरपूर विश्वास आहे माझा. तुम्ही माझा एवढा चांगला विचार केला. तुम्ही माझा असं सक्क सुद्धा एवढा विचार करणार नाही. तुम्ही एवढा चांगला विचार केला तातडीने तिकडून इकडे निरोप दिला तुम्ही. नाही नाही मी पायी निघलो होतो काय झालंय चिखल झालाय आणि मग रस्ता नाही गाडी जायला इकडं. हा पाटलाच्या माळ्याकडे असं पण नाही म्हणले तुम्ही पाटलाच्या माती काम करद्या नाही, नको नाही. गर्व नाही धरला गर्विष्ठ नाही नाही, धरला. नाही, अजिबात नाही. आले तुम्ही मला सांगितलं तुम्ही खरंच ना माझे ना लय मोठं असं आहे बरं का माणूस काय नेतय बरोबर. हा काहीच नाही जमीन जुमला पैसा पाणी सगळं इथंच राहतंय पण जेवढं काही सत्कार्य करता येईल तेवढं करत राहायचं. मग आता एक काम कर तुला बघायची गरज नाही माझ्यावर विश्वास आहे ना. तुमच्यावर भरपूर हा? विश्वास आहे माणूस लय प्रेमळ आहे भाऊ. हा तुलाही जीव लावीन तूही जीव लाव. हा मग तुमच्यावर जाऊन टाकू विश्वास लागलं मंदिरात बरं का चालतंय. कोणालाच माहित नाही. आणि काय करू माहितीये का आणि मी तर म्हणतो आजच्या आजच लग्न उरकून टाकू. मी येतो रामभाऊल घेऊन हा? चालतंय, चालतंय. आणि वाजवायला बँडवाला आणतो हा? चालतंय. आणि आणू लग्न लावून. चालतंय मात्र तू मला. एक काम करायचं हा. गेल्याबरोबर हा त्यांना तर हाकून द्यायचंय. तू आता तुझी सूनच म्हणायची ना हा, हा. हाकून द्यायचंय नाही म्हाताऱ्याला देऊ लावणं म्हाताऱ्याच्या म्हातारीने घर बांधलेलं आहे ते
तुम्ही तुमचं घर बांधा नाही तर काही करा आणि तिला असा नीट करायचं आणि तिला नेग म्हणायचं करते. तू आहे ती गंभीर ती म्हणजे नीटच होईल ती कोणाची नीट पाहिजे ती बाया करते ना मी. चालतंय तू अशी तू लाडकी बहीण ना नाही तू पहिला फॉर्म भरून ये आणि लवकर ये घरी हा? बरं, चालतंय. मी येतो हा? चालतंय, चालतंय. चालेल ठीक आहे चालतंय, चालेल चल मग मी माघारी जातो आता. मला काय म्हणायचंय की नवरदेव न मागताच माझ्यावर विश्वास ठेवला उषाबाईनी आणि लग्नाला हो म्हणली. आता काय झालं म्हातारपणाची तुमची सोय झाली आणि तिचंही चांगलं झालं तिलाही कोणी नव्हतं खूप काही चांगलं झालं बा आणि ह्या दोघांची तर खूपच इच्छा होती हे माझ्याकडे गाराणे घेऊन यायचे. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे झालं हा. आणि त्यांची वेळ आली म्हणून त्या तयार झाल्या आणि माझी वेळ आली म्हणून हा. मी होकार दिला. नाही खूप चांगलं झालं ए बजाव चल हा. घेऊन मोकळे केस वार भरलं या येडी कागद वार भरलं या हाताला धरलं या म्हणून ठरलं या हाताला धरलं या म्हणून ठरलं या नवरदेव नाचतच नाही 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 ते नाही वया म्हणा. नाही, वया म्हणा. चला. चंद्रायाच्या लग्नाला बाळू नवरी नटली अन नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. काय भारी पिक्चर होता हो. हा ना आणि तुम्ही झोपले बावळट सारखं. मी पिक्चर बघायला गेलतो झोपायला गेलतो आपण. अगं ते काय झालं माहिती का ते असं रडकं सीन आला ना की माझ्या डोळ्यात असं घळा 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 तेवढंच मला आहे ना माझे आसरू मोकळे करायची वेळ येते ग नाहीतर तू कुठं मला घरामध्ये रडू देते नाही म्हणजे नुसतं हसतीस ना घरामध्ये असं मला- जेवण कसलं भारी होतं जेवण हॉटेलला? एकच नंबर एकच नंबर नारी कुठं वाजत हो? गुलाबी बयता कोणाच तर लग्न दिसते. बस 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 हो? हे तुमचे वडील का डोकं बिघडत सटकलं काय या वयात लग्न बिग्न काय तमाशा लावलाय हा? आपण फॅन्सी ड्रेस स्पर्धेमधून जाऊन आलेले तुम्ही दोघं हा फॅन्सी नाही मग खरंच लग्न लावलं आम्ही दोघांनी. खरंच लग्न झालं लाज वाटते का अजून हा? सरपंचाला विचार. अहो, पण तुम्ही पण हा खरोखर लग्न लावलंय आणलं आम्ही हा. हे आता नातवंड खेळवायचं वयात तुम्ही लग्न लावून दिलं यांचं शोभतं का ते? शोभत का अरे तुला त्यांना शोभत नाही तुला शोभलं का तशी हा? शोभती. सासऱ्याला जीव लावत नव्हती 2 महिने झाले हाताने तुकडे करून खातोय किती जणांच्या तक्रारी राहिल्या मी येणार होतो तुझ्याकडं तुला आईबाप नाहीत का मला एक सांग तुला आईबाप नाहीत का तुझ्या आईबापांना जर तुझ्या भाऊ भाऊजाईने जर जीव लावला तर तू काय करशील आजारपणामध्ये तुझी सासू वारली हा आणि तुमचं कर्तव्य होतं लेकाचं सुनाचं त्यांना जीव लावायचं त्यांना भाकरी तुकडा घालायचा 2 महिन्यापासून ते हाताने करून खातेत कितीतरी जणांनी तक्रारी केल्या येतं सुब्यान बाबा माझ्याकडे कंटिन्यू यायचे हा मला यायला वेळ नव्हता आणि मग मला एक सांगा की तुमचं कर्तव्य नाही का हा तुझ्या समजा आई वडिलांना तुझ्या जर भावानी भाऊजाईने जर नाही जीव लावलं तर काय करता तुम्ही सांग बरं तुला काय वाटेल तुझ्या मनाला चूक केलेली तुम्ही फार मोठी आता ती 10 एकर जी आहे ना वडिलोपार्जित ती तुम्हाला राहू द्या मी असा निर्णय घेतलाय आणि जी 5 एकर त्यांच्या स्वकष्टाने घेतलेली ना त्यातले 3 एकर विकून टाकणार आहेत ते पैसे आहेत ना त्यांच्या दोघांच्या नावावर टाकणार आणि 2 एकर ही आता तुझी नवी सासू हा तिच्या नावावर तिच्या 2 एकर करून टाकणारी आलं का लक्षात नाही सर पण चुकलं आमचं माफ करा आता नाही नाही आता चूक ती जत्रा गेली आणि फुगेवाली आली जत्रा निघून गेली आणि फुगेवाली आली कोण तुमच्या फुगे घेणार आहे सरपंच सून म्हणत होती मगाशी आता नातोंड खेळायची तुमची वेळ आहे हा आता नातोंडच नाही तर खेळू कोणाला ते बरोबर आहे म्हणायला होती ना नातवंड कधी होती ना होती कधी आता एक काम करा तुम्ही हे घर आमचं आहे हा आता तुम्ही निघायचं काम करा. निघायचं काम करा अहो, डायरेक्ट जायचं तर सासरवाडीला आपण असं नका करू
आई चुकलं. अगं तू तरी सांग माफ करा, परत आपल्याला नाही करणार. आई 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 मी मान्य केलं ना सर मी मान्य केलं आई. तिला. घ्या, एवढं माझा तुमचा काही संबंध नाहीये तुम्ही ना माझ्या नवऱ्यालाच तसं केलंय ना तर तुमचा इथं राहण्याचा पण काही संबंध नाही लगेच निघायचं काम करायचं आणि तुला पिक्चर बघायची हाऊस आहे ना जा. तर तिकडे पिक्चर बघतच नाही आता नाही बघणार. लाडाचा जावई नाही, निघाला नाही, आता सासरवाडीला. हाताला धक्का मार. नका काढून आता नाही करणार परत नाही ना. पाया पडले असते तर आता काय मी बायको केली असती. चुकलं ना मी सासूबाई तुमच्या सोबत नाही नाही माझी नको माझी आता आम्हाला गुन्ह्या गोविंदाने राहू द्या इथं. आई मला माफ कर अगं माणसाकडे आपण नाही माझ्याकडे चूक झाली बरं नाही का आता जा जातीच्या पात्राला धर आणि जा आता लाडाचा जावई द्या रे काढून हिला. सासरवाडीला. चला. चला, चला, आता द्या निघा, काढून निघा, द्या. निघा, 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 निघा आता. चला, आमच्या कपड्यावर जायचं चला, 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 जा. चला, निघा, निघा. ए, निघ ना. ओ सरपंच साहेब सांगा ना समजून मी ठेवा. काहीच करू शकत नाही अहो, नाही. हा, नाही नाही तुम्ही थांबा, जे थांबा. घर त्यांनी बांधलेलं आहे ना ते त्यांचं त्यांना राहू द्या तुम्ही तुमचे निघा आता घर बांधलंय मीच लग्न त्यामुळे करून दिलंय त्यांचं त्यांनी- म्हातारपणाला त्यांनी काय करायचं असतं आत्ताच तुकडे घालेत म्हातारपणाला त्यांनी जर खरखत चालले असते त्यांचं कोण करायचंय म्हातारपणी आलं का लक्षात अहो, सरपंच एकदम असं कसं घरातून बाहेर हा ना जाणार? आमचं सगळं एवढं गोष्टी संसार आहे आमचा जसं घरामध्ये मला घराच्या बाहेर काढलं तसं निघायचं. पप्प्या निघ सासरवाडीला. जा जा ताईच्या पात्राला धर हा. आणि काय? जा पिक्चर बघत येत आता. ए तुला सांगितलं होतं तू आपण संघ जरा व्यवस्थित व्हा इथे ना दोघं एकमेक सांगायची कामं नका करू चल निघा बरं तुम्ही माझी टीव्ही मी काय म्हणतो किती आठवती? आता आम्ही तुमचं लग्न मान्य केलेलं आहे ना तर आम्ही थांबतो ना मग सगळं सजावट वगैरे करतो आम्ही काही नका तिकडं करू सासरवाडीला जाऊन करा आता सजावट सासरवाडीला. सजावट करायला इथं काय मला स्वागत नाही करायची. सेलिब्रेशन निघा करू आता. आपण आणि आता तुम्ही लग्न केलं ना म्हटल्यानंतर नाही काय नाही काय नाही जाऊ तुम्ही आता. काय नाही तुम्ही जा ती 10 एकर तुम्हाला ती करून खात्यात घर बांधा आई, सांग ना नाही 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 मी नाही आता आई नाही नाही, आप्पा बाई नाही नाही. बाबा नाही. ऐका निघ. ना माझं जाऊ द्या पण पोरग आहे ना तुमचं पोरग आहे ना होतं. आता नाही आता नाही आता निघ त्याला घेऊन. पोरांनीच नाही काही घेतली तू नाही घेतलीत काय चला नका टाइमपास करू मला काय माहित ग्रामपंचायत मध्ये चला निघा म्हटलं होतं, व्यवस्थित ए, वाग म्हणून वाजव एकदा बजाव मन कोणतं बी चल. हा चला तुमचा गृह प्रवेश करून चला घ्या. आता. एकदा चहा पिऊन जा. चल अरे बस ना, आता नको ना वाजवू. चहा पिऊन जा म्हणलं. हा आणि ते त्याला थांबता ते हे हा, द्या, दक्षिणा ते द्या दक्षिणा देतो थांबा इकडे 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 ए उषाबाई हा त्याला आहे ना हा ही दक्षिणा हा जाऊ चांगलं वाजव सहरा सुहाना लगता है दुल्हन का तो दिल दीवाना लगता है धड़कन धड़कन आता आम्ही धडकतो ना आता. चहा प्या. 100 दिलो कसा आवाज वाढला. फरक पडतो ना. बर चालतंय हा या नाही काही नाही काही नाही आता नंतर घेऊ तुम्ही आपलं गुन्हे गुन्हे येत जा तुम्ही चहा घ्यायला. बघा आता रोज येत जाणार काय घेणार चला नाव घ्यायचं. हा नाव घ्यायला पाहिजे नाही काय आता सरपंच कशाला म्हणता? ए जाऊ दे नाव नको घ्यायला. या वयात नको नको वया म्हणा आम्ही नको काय जाऊ तरुण दे आहेत का जाऊ हा नाव घ्यायला? तू ये इकडे नाही, जाऊ दे लग्न झालंय का? हा जाऊ दे चला जा जा आता तुम्ही तिकडे चला जाऊ जा तू तुझ्या घरी चला त्या